टाकायचं आहे. जसं तुमचं चिकन जेवढं असलं त्याच्यानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद पण आपल्याला कमी टाकायची आहे, कारण की आपल्याला हळद नंतर पण हळदचा वापर करायचा आहे. फोडणी द्यायच्या वेळेस लगेच चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर मग काय होते ते जळून जाते. त्याच्यासाठी तेव्हाच्या तेव्हाच आपल्याला पाणी न टाकता चिकन टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. चिकन पण फिरून झालं, पाहू शकता तुम्ही कसं तेल आणि जे तेल मीठ टाकलं होतं ना आपण, त्याला मस्त पाणी सुटरलं. आता आपण झाकण ठेवून घेऊ याच्यावर. आयुषच्या पप्पांना आज लय मोठं इंधन फोडलं. आज ते गेले होते वावरातून आल्याच्या नंतर त्यानं वावरातूनच इंधन आणलं होतं आणि आता त्याने इंधन फोडलं लय मोठं. त्याला चहा पण बनवून दिला. आता त्याला काहीतरी भाजी चांगली बनवून द्यायला. आयुष आणि आरुष मस्त घरात खेळू राहिले. तर चला कायची भाजी बनवा तुमच्यासाठी, सांगा पटकन सटकन. त्याच्या आवडीची भाजी करतो आज. आमच्या घरी मस्त छोटेसे पिल्लं पण आहेत मांजरचे, पाहू शकता तुम्ही किती मस्त आहेत छोटे छोटे. त्याला मस्त पन्नी दिसली इथंसा, तर ते पन्नी खाऊ राहिले. त्याला असं वाटलं की त्या पन्नीत काहीतरी आहे म्हणून ते खाऊ राहिले. एकटीची बहीण गेली तिकडे, आता ही एकटी राहिली. तिच्यासाठी दूध पण टाकलं आहे. पण त्याच्यासाठी असं दूध पण आणलं होतं. पुडी आणली होती 10 रुपयाची. थोडेसे पेले, थोडेसे ठेवले त्यानं. पेले ते पोटभर पेले. आता काही तीन नाही राहिली ते मस्त म्हटलं की मस्त येतात ते दूध प्यासाठी. पाहू पा किती मस्त आले. चालेल ये इटाचा सारा पसारा पडला. इटा उचला हो, हे तेवढं इंधन घ्या काढून पटकन आणि इटा उचलून घ्या. हे आमची घुरी लय शाईनी आहे. म्हटलं की बातच येते जवळजवळ. शौर्य काय झालं, ताप आली का? आमच्या शौर्याला सर्दी ताप यायलाय. आता त्याला दवाखान्यात न्यायला लागेल ना. शौर्य ताप आहे का? थोडीशी ताप आहे थोडीशी. आजची आरू बस झालं नाही का? चला उठा, जेवा दोघं जेवता ना. अरे चला आता कामं करून घ्या लागतील. लेकरायला भुका लागल्या असतील. आयुषच्या पप्पाने चहा केला होता. चहाचे भांडेही राहिले घासाचे. आता चहाचे भांडे गिंडे घासून घेतो, नंतर स्वयंपाक करतो. अजून झाडझूड करायचं राहिलं. याच्यात मी आज मस्त खीर बनवली होती. मस्त खीर बनवली. मला खीर लय आवडते, त्यासाठी मी आज खीर बनवली होती. एकच नंबर बनली. आता थोडीशीच राहिली याच्यात खीर. आता ही याच्यातच ठेवा लागेल, कारण की खीर कसा मस्त गरम असली त्या सळीत चांगली लागते. आता हा खिरीचा गंज तर मी काही घासत नाही. आता फक्त हे जे भांडे आहेत, फक्त हे भांडेच आता मला घासून घ्यायचे आहे. चला मग आता भांडे घासू. तुम्ही नका घासू, मी एकटीच घासतोय का बरी. या किट्टूला जायचं आहे दुकानात. ती मामाले म्हणते दुकानात चला म्हणते. तेव्हा कशी लढते. दुकानात चला म्हणते. त्याचे मामा म्हणतात मला एवढं इंधन नेऊ दे, नंतर तुला दुकानात नेतो. आताच जा लागते काय? आत्ताच जा लागते म्हणते. मग नाही पाहिजे, आत्ताच पाहिजे. जाऊ माय बाई घेऊन त्याला पहिल्यांदा दुकानात नाही भांडे घासतो मी आता. आमचा आशू पण कामं करून राहिला. पहिले इटा होत्या तर तिकडून इटा आणून राहिला, ती टाकू राहिला. त्याच्या पप्पाला म्हणतो हे इटा उचला आणि तिकडे ठेवा. तो आणखीन या इटावर इटा टाकू राहिला इकडे. आण रे बाबू, जाय बाय सर्व आणून घेते इटा. आण माय टाक तिचा, टाकत ती. हा पा हा पाय रे माझर पाय ना, तिकडे पाय ना कशा पाऊ राहिले. आरू तुले आय कुराड नको घेऊ, कुराड दे टाकून. माझर दिसल्या की लयच वाटी जात राहते. अरे राहू दे रे. पाणी घेऊन येतो मी आता. आता घेतो ना पटापट भांडे घासून. स्वयंपाकाचा टाइम झाला ना, स्वयंपाक करायला लागेल सगळ्यात अगोदर. आरामशीर नाही इंधन लागेल बरं पाहिजे. बाबू आरामशीर. लक्षू तुम्ही नेता काय? एक एक नेता काय तर इंधन एक एक काळी न्या ना. पाहिजे बाबू एक एक ने लागेल. माया नेता येते का? तू चप्पल नाही घातली का? फक्त आता झाडझूड
घेतो मग मी पटापट झाडून. चला आता झाडझूड तर झाली माही. आता कपडे गिपडे काढून घेतो. इथंसा कपडे टाकले ते कारण की पाऊस आला आता त्यासाठी हे सप्पर आहे. सप्परच्या खाली इथंसा कपडे टाकले होते आणि हे रात्री टाकले होते कपडे कारण की पाऊस रात्री पण आला होता त्याच्यासाठी इथेच टाकले होते कपडे. आता कपडे वाहिले कपडे पण काढून घेतो. आता बाकीचे कामं करतो. पाणी गिनी भरायला लागेल ना आता. आयुषचे पप्पा मस्त लेकराईबरोबर खेळू राहिले. मजा करू राहिले. आता झाले माझे कपडे पण काढून झाले. मोबाईल हाती असले मला काही कपडे घेता नाही राहिले म्हणून कपडे असे ठेवले. आणि तो पण इकडे मस्त मजा पण पाहू राहिली यायची. हे पण तिघजण मस्त खेळू राहिले. आयुष फेक आरामशीर फेक. हा लय दूर जाते. बरोबर शौर्य दादाच्या हातात आला पाहिजे असा फेक. कसा फेक तबे जागच्या जागी. शौर्य दादाच्या अंगावर फेक ना. थोडासा असा दूर फेक. दूर फेक. हा असा. आयुषचे पप्पा गेले आता भाजी आणण्यासाठी. तोपर्यंत मी भांडे गिंडे आता मी भांडे घासले होते ना ते भांड्यातलं पाणी आता झरलं. आता भांडे लावून घेतो. भाजीले चिकन आणतात की काय आणतात पाहू आता. तोपर्यंत मी पीठ गीठ भिजून घेतो. आता घेऊ राहिली मी मस्त पीठ भिजून घेऊ राहिली. आणखीन पीठ घ्यायचं आहे. पीठ भिजवल्याच्या नंतर आयुषचे पप्पा काय आणतात काही नाही भाजीले पाहा लागेल आपल्याला म्हणजे मले बरं. बरं चला मग आता भिजवतो पीठ. आणखीन घ्यायचं आहे याच्यात पीठ. आयुषच्या पप्पानं आणली भाजी. काय आणलं काय माहीत आता विचारायला लागेल. चिकन आणलं म्हणतात आता भाजीले. बरं चला मग आता चिकनची भाजी पण बनवतो. पीठही पण आता भिजून झालं. लेकरं खेळूनच राहिले. भाजी धुवून घेतली मी 2-3 पाण्यानं मस्त चकचक. आता कांदा पण कापून घेतो. कांद्याची फोडणी द्यायची आहे अगोदर आपल्याला आणि मसाल्याची फोडणी नंतर द्यायची आहे. तर चिकनची भाजी कधी करायची असली तर आधी फोडणी कांद्याची द्यायची साधी. जिरं हळद मीठ कांदा टाकून फोडणी द्यायची नंतरच भाजी करायची. तर आता मी त्याच्यासाठी काय करतो सर्वात आधी तेल टाकून घेतो. मस्त कढई गरम झालेली आहे. कढईत मी 1 माप तेल टाकलं. त्याच्यात आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं पण आताच टाकून घेतो मी थोडंसं अर्धा चम्मच कारण की जिरं नंतर पण टाकायचं आहे आपल्याला. जिरं पण मस्त तडतडू राहिलं त्याच्यातनेच आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. अर्धा कांदा मला हा भाजून घ्यायचा आहे. मोठा कांदा होता त्याच्यानं मी अर्धा याच्यात टाकला. अर्धा ठेवला मी. तर आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा मी थोडासा जाडसर ठेवला. तुम्ही बारीक पण करू शकता पण जाडसर असला की मस्त चांगली चव लागते त्यासाठी मी जाडसरच कापला. कांदा मस्त लालसर झाला पाहू शकता तुम्ही. आपल्याला असाच लालसर करायचा आहे. जास्त असा काळा होईपर्यंत नाही शिजवायचा आहे आपल्याला कांदा. आता याच्यातनी आपण हळद मीठ टाकून घेऊ. जिरं तर टाकलेलंच आहे. अर्धा चम्मच मीठ झाकण कधी पण काय करायचं झाकण खोल ठेवायचं का आपल्याला गरम पाणी करायसाठी. थोडंसं थंड पाणी टाकून द्यायचं. तसंच गरम होऊन जाते ते. आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं त्यालाच पाणी सुटते. पाणी पण मस्त तपलं. आता पाणी टाकून घेऊ चिकनमध्ये. चिकनला पण मस्त पाणी सुटलं होतं. त्याच्यावरून आपण आणखीन पाणी टाकलं थोडंसं. आता फिरून घेऊ चिकनचं पाणी आणि आपण वरून टाकलं ते पाणी. आता या पाण्याला उकळी येऊ देऊ. थोडंसं 5 मिनटं आपण शिजू देऊ त्याला. ते जास्त शिजवायचं काम नाही. एकीकडे मी तावा ठेवला आहे. हा तावा गरम करायसाठी कारण की आपण जो कांदा ठेवला होता ना तो कांदा भाजून घेऊ. वाटण वाटायचं आहे मसाला वाटायचा आहे त्याच्यासाठी मी कांदा टाकला भाज्यासाठी. याच्यात थोडंसं तेल टाकायला लागेल. आता आपल्याला तेल टाकून घेऊ. चिकन शिजेपर्यंत मी एका इकडे तांदूळ पण घेतले टाकून. आता त्याच्यावर झाकण ठेवून देतो. आणि आता मी मसाला पण वाटून घेतो. मसाला वाटायसाठी मी घेतलं कांदा भाजून घेतला. लसूण घेतला. आता याच्यात मी जिरं अद्रक खोबरं आणि लगेच सांबार घ्यायचा आहे. चला आता आपला भात शिजेपर्यंत मी मस्त आता मसाला गिसाला वाटून घेतो. तसं मस्त पाटा ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही. या पाट्यावर आता मी मसाला वाटून घेतो मस्त. तसा मी पाटा धुतलेलाच आहे. फक्त आता पाणी आणायचं आहे मसाला वाटायसाठी. मसाला पटकन वाटतो पण की आता अंधार होत आहे त्याच्यासाठी पटपटच वाटून घ्यायला लागेल. भाजी पण आपली मस्त शिजली. आता लवकरच मसाला वाटून घेतो.
मसाला वाटून झाला, पटकनच भाजी करून घेऊ. आयुष कढई घेतली मी, कढई मस्त गरम केली, त्याच्यात मी 2 माप तेल टाकलं. आणि आता आपल्याला जो मसाला आपण वाटला ना, तो मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे भाजीत नाही आपल्या तेलात. आता मस्त या तेलात आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त मसाल्याचा वास येईपर्यंत, घमघम वास येईपर्यंत मसाल्याला तेल सुटलं पाहिजे असं तेल, त्यावेळेस समजा तुझा आपला मसाला आता झाला म्हणून. किती मस्त तेल सुटलं आपल्याला मसाल्याला समजून जायचं की बा आपला मसाला तयार झाला भाजीसाठी. आता आपला मसाला तर झाला तयार. तर आपल्याला टाकायचं आहे मिरची पावडर. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोडीशी हळद आपण आधी टाकलेली होती. मसाला घ्यायचा, गरम मसाला घेतला मी, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. झाला आपला मसाला तयार. फिरून घ्यायचा. फिरवल्याच्या नंतर काय करायचं आहे, मी पॉवर कमी केलेला आहे, तुम्ही पण पॉवर कमीच ठेवजा. मसाला पण आपला तयार झाला. आता मसाल्याला पण मस्त तेल सुटलं. आपण जो मसाला वाटला होता तो मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. एक वेळ फिरवून देऊन आपल्याला झाकून ठेवायचं आहे फक्त 2 मिनिटं. कमी पॉवर ठेवला मी. तुम्हाला मध्यम ठेवायचं असलं तर मध्यम पण करू शकता तुम्ही. आता झाकण काढून घ्यायचं आहे. आपले मसाल्याची थोडीशी वरून थोडीशी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी लागली तेवढी तुम्ही टाकू शकता. आता आपली ग्रेव्ही तयार झाली. आता ही मी थोडासा पावर वाढवला. आपल्या मसाल्याला तेल एवढं मस्त सुटलं, एकदम ग्रेव्ही तयार झाली. आता हे आपण जे चिकन शिजवलेलं होतं ते एकच सोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी तुम्हाला जेवढं ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. मुलं बसले अभ्यास करायसाठी. स्वयंपाक होईपर्यंत लेकरं मस्त अभ्यास करून राहिले. आता त्याला अभ्यास करू देतो, तोपर्यंत आता स्वयंपाक करून घेतो मी. आता स्वयंपाक घेतो मी करून. आपला तेल टाकून घेतो ताव्यावर, कमी करून घेतो. लय वेळचा तपेल होता. सर्व पोळ्या मी पटपट टाकून घेतो, कारण की आज पप्पाला भूक लागली असेल ना, त्यासाठी. अभ्यास दाखवते. चला आता भातही झाला, भाजी झाल्या, आता पोळ्याही सरत आल्या, कारण की आशूच्या पप्पाला भूक लागली. त्याला पटकन वाढून देतो. लेकराचा अभ्यासही झाला. मस्त मस्त मजा काही चालू होत्या लेकराच्या. लगे अभ्यासही चालू होता. तेवढ्यात माझ्या पोळ्या पण झाल्या, सर्व स्वयंपाकच झाला. तर चला आता आयुषच्या पप्पासाठी वाळून दिलं मी, ताट बनवलं. आता त्याला वाळून पण देऊन देतो. घ्या, भूक लागली असेल ना तुम्हाला. आयुषच्या पप्पाला खरोखरच लई भूक लागली. घ्या आता जेवण करून पाणी आणतो मी.